नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण मुंबईतील आझाद मैदानावरील या ठिकाणी या तिसऱ्या दिवसाचं आंदोलन आज खऱ्या अर्थानं सुरू आहे। हे जे चित्र मी तुम्हाला दाखवतोय हे आझाद मैदानाच्या बाजूला आहे आणि खरोखर या ठिकाणी काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आपली भाजी भाकरी चटणी घेऊन त्या ठिकाणी सर्व मराठा आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करत आहेत। आपण पाहू शकता अगदी चटणी आहे, ठेचा आहे आणि चपाती घेऊन त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव आपल्या या आंदोलकांना एकदम सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करत आहेत। आपण पाहू शकता हे लाईव्ह दृश्य आपण पाहताय। आंदोलन स्थळाच्या बाजूला छानपैकी चपाती आणि चटणी, त्याचबरोबर हे ठेचा, ही सगळी सुविधा आलेली आहेत आणि आपण पाहताय हे आंदोलन स्थळावर ज्यांना ज्यांना जेवण लागतंय त्यांना अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी वाढवलं जात आहे। दादा मला सांगा, तुम्ही कुठून आलात? पिंपरी चिंचवड चिखली पुणे। कधी आलात तुम्ही? सकाळी 7 वाजता। 7 वाजल्यापासून अन्नदान करताय। नक्कीच मला सांगा, आता तुम्ही किती लोक आलेले आहेत? पण आमची टीम भरपूर जगह पे है, यहाँ थोड़ी जगह पे रुका हुआ टीम। हाँ, ज़्यादा जगह पे क्या अलग अलग 1500 लोगों का खाना हमने लाया हुआ। 1500 हे पा 10,000 लोगों का टीम है। ऐसा कितना टीम है? आपलं मराठी मुस्लिम समाज चळवळीचे संघटन आहे। हाँ याचे संयोजक शेख सुभान अली साहेब आहेत। तर त्यांच्या नेतृत्वात आज 10,000 लोकांना इथं आझाद मैदानला जेवणाची व्यवस्था करण्याचा त्यांचा निर्णय होता। तर आता 10,000 लोकांना कसं पुरवायचं, तर वेगवेगळे जे संघटन आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जेवढे बांधव आहेत संघटन आहे तर प्रत्येक ठिकाणी वरनं कोणी 2,500, कोणी 2,000, कोणी 1,500, तर आम्ही 1,500 लोकांची जबाबदारी घेतली। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुस्लिम बांधवांना रात्री आम्ही कळवलं की असंच आपल्याला जेवणाची सोय करायची आहे। तर सगळ्या मुस्लिम बहिणीने रात्रभर एका घरात सगळे जमा होऊन तिथं आपले लाटणं वगैरे घेऊन भाकरी वगैरे तयार केले आणि सकाळी 7 वाजता आम्ही सगळं कलेक्शन करून आझाद मैदानला निघालो आणि आज तुमच्या समोर आता हे आपले मराठा बांधवांना जेवणाची सोय करून उपलब्ध करून दिलं। तर आता जेवढे आपले बांधव आहेत ज्यांची जेवण वगैरे झाले नाही त्यांना पाठवा, आपलं जेवण चालू आहे त्यांना जेवू द्या आणि त्या सरकारला कळवा की तुम्ही किती जरी हॉटेल बंद केले तर आपलं हे कोणी उपाशी राहणार नाही। मराठा समाजाला मुस्लिम बांधवांचे दार नेहमी उघडे राहणार आणि कोणी उपाशी राहणार नाही। मित्रांनो, हे तुम्ही दृश्य पाहिलं। मुस्लिम बांधव असताना सुद्धा त्यांनी हक्काने सांगितलं की आम्ही मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। सरकारने जरी तुम्हाला वेठीस धरलं, तुम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला वेठीस धरलं, पण तरीही आमचे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मराठा बांधवांना उपाशी राहू देणार नाहीत। अत्यंत मोठ्या त्या ठिकाणी हृदयानं हे वाक्य त्या ठिकाणी नक्कीच जसं दादा तुम्ही आमच्या सोबत आहात, भविष्यात येणाऱ्या काळात तुमच्याही कधी संकट आलं तर हा मराठा बांधव तुमच्या संकटाला कधीही धावून जाईल, यात मात्र शंका नाही। आज तुम्ही आमच्यावर वेळ असताना स्वतः रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी शक्य होईल तेवढं का होईना आपण अन्नदान करताय। खरंच आपलं मनापासून खूप खूप आमच्या मराठा बांधवांकडून धन्यवाद। आज तुम्ही जे दायित्व दाखवलं, पुण्यावरून आझाद मैदानाला येऊन मुंबईला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलन करतायत, त्या आंदोलनाला आपलंही काहीतरी देणं लागतं, आपणही त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे। हा उदांत हेतू ठेवून ज्यांना जेवण लागतंय त्यांनी जेवण करा, पण आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व मुस्लिम बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आपणही पाहू शकता ही प्रचंड गर्दी आहे आणि ज्याला शक्य होईल त्याला सकाळपासून त्या ठिकाणी ते जेवण देत आहेत। खरंच कौतुकास्पद आहे हे दृश्य। पहा मित्रांनो की आपल्या मदतीला सामाजिक चळवळीसाठी असंख्य त्या ठिकाणी बांधव येत आहेत। खरंच कौतुकास्पद आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आंदोलनातल्या सर्व अपडेट, सर्व माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा, जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक मुंबईमध्ये आंदोलनामध्ये काय काय होतंय ते आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।